आयुष्यभराची पुंजी लावून घर घेतलंय, पण बिल्डर अजूनही सोसायटी करून देत नाहीये. एनओसीच्या नावाखाली तुम्हाला फिरवलं जात आहे. थांबा, आता बिल्डरच्या परवानगीची गरज नाहीये. तुमच्या हक्काची सोसायटी कशी स्थापन करायची याचा विशेष रिपोर्ट पहा. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. मुंबई पुण्यासारख्या शहरात फ्लॅट ताब्यात मिळाला की ग्राहकाला वाटतं युद्ध जिंकलं. पण खरं युद्ध तर सोसायटी स्थापनेसाठी असतं. अनेक बिल्डर जाणीवपूर्वक रहिवाशांची दिशाभूल करतात. अपार्टमेंट पद्धत कशी भारी आहे किंवा सोसायटीची गरज नाही असे सल्ले दिले जातात. पण सावधान, हा केवळ तुमच्या जमिनीवर ताबा ठेवण्याचा बिल्डरचा एक सापळा असू शकतो. काय आहे सोसायटी आणि अपार्टमेंट मधला फरक सांगते. तर अपार्टमेंट मध्ये फक्त तुमचा 4 भिंतींचा फ्लॅट तुमच्या नावावर असतो, पण इमारतीखालची जमीन बिल्डरच्याच नावावर राहते. याचाच फायदा घेऊन बिल्डर भविष्यात तुमच्या संमतीशिवाय अतिरिक्त मजले चढवू शकतो किंवा पार्किंग विकू शकतो. या उलट सहकारी गृहनिर्माण सोसायटी स्थापन झाली की जमिनीचे टॉयलेट थेट सोसायटीच्या नावे होतं. सोसायटी बनवताना सर्वात मोठा गैरसमज म्हणजे बिल्डरची परवानगी. सहकार कायद्यानुसार जर तुमच्या इमारतीत 51% फ्लॅट धारक एकत्र आले तर तुम्ही कायदेशीररित्या सोसायटी स्थापन करू शकता. यासाठी बिल्डरच्या एनओसीची अजिबात गरज लागत नाही. फक्त 10 सभासद एकत्र येऊन जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अर्ज करू शकतात. जर बिल्डर सहकार्य करत नसेल तर घाबरू नका, जिल्हा उपनिबंधकाकडे दाद मागा. तिथे सुनावणी होऊन बिल्डरच्या विरोधात सोसायटी नोंदणीचा आदेश निघू शकतो. एकदा सोसायटी झाली की पार्किंग, सुरक्षा आणि देखभालीचे सर्व अधिकार तुमच्या हातात येतात. पुनर्विकासाच्या वेळीही रहिवाशांचे हित सुरक्षित राहते. त्यामुळे आता बिल्डरच्या अटींवर जगण्यापेक्षा स्वतःच्या हक्कासाठी जगा. लक्षात ठेवा, घर तुमचं आहे तर नियमही तुमचेच हवेत. बिल्डरच्या भूलथापांना बळी पडू नका. 51% सदस्यांची एकजूट दाखवा आणि आपल्या इमारतीचे राजे बना. कायदेशीर मार्गाने लढा आणि आपल्या हक्काची सोसायटी आजच नोंदवा. बिल्डर आणि ग्राहक यांच्यातील हा लढा केवळ कागदावरचा नसून तो मालकी हक्काच्या अस्तित्वाचा आहे. कायद्याचे ज्ञान हेच ग्राहकांसाठी सर्वात मोठे सुरक्षा कवच आहे. संघटित राहणं आणि कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करणं हाच फ्लॅट धारकांसाठी सुरक्षित भविष्याचा एकमेव मार्ग आहे. तेव्हा सोसायटी बनवताना एकजूट करा आणि बिल्डरलाच खोडा. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये सुद्धा नक्की कळवा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.